स्टुडंट, आपण नेक्स्ट टॉपिक जो बघणार आहोत तो आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल द साईड. आपल्याला माहिती आहे की आपल्या अर्थला सगळ्या बाजूंनी एअरनी घेरलेलं आहे. दिस लेअर ऑफ अ एअर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर आणि त्यालाच आपण ॲटमॉस्फिअर बोलतो. ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर height. It further extends up to about 400 kilometers in very dilute form. आणि पुढे 400 किलोमीटर्समध्ये सुद्धा ॲटमॉस्फिअर आहे, पण तो कसा असतो? विरळ असतो. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू द एअर इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि एअरमुळे जो प्रेशर निर्माण झालेला आहे त्याला बोललं जातं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. इमॅजिन दॅट अ व्हेरी लॉंग hollow cylinder of unit cross section area is standing on the surface of a earth and it contains the air. The weight of a air is the force applied in the direction of the center of a earth. जर एखादा हॉलो सिलेंडर ठेवला आहे अर्थच्या मध्यभागी तर काय होणार? वेट ऑफ द एअर इज द फोर्स अप्लायड ऑन द डायरेक्शन ऑफ अ सेंटर ऑफ अ अर्थ. आणि तो बरोबर त्याची वेट जी आहे ती अर्थच्या मध्यभागी सेंटरला आहे. दिस मीन्स दॅट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द रेशो ऑफ अ वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ अ सरफेस. म्हणजेच ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हा काय आहे? रेशो ऑफ द वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ अ सरफेस. द एअर प्रेशर ॲट अ सी लेवल इज कॉल्ड ॲज अ 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि जो सी लेवलला एअर प्रेशर असतो त्याला बोललं जातं 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. Air pressure decreases as one goes up in the height from the sea level. आणि जसं जसं आपण सी लेवलपासनं लांब लांब जातो, उंच उंच जातो, तसं ॲटमॉस्फिअरिक जो प्रेशर आहे तो काय होतो? एअर प्रेशर जो आहे तो डिक्रीज होत जातो. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 इंटू 10⁻³ पास्कल. दॅट इज 1 बार इज इक्वल टू 10⁻³ m bar. 1 m bar is equivalent, ह्याला म्हटलं जातं इक्विवॅलंट टू 10⁻² पास्कल, दॅट इज हेक्टोपास्कल. Atmospheric pressure is specified in the unit m bar or a हेक्टोपास्कल. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जो आहे त्याचं युनिट काय आहे? तर m बार किंवा आपण त्याला हेक्टोपास्कल बोलू शकतो त्या युनिटला. The atmospheric pressure at the point in the air is equal from all the sides. How is this pressure created? If air exerts in a closure container, the air molecules in the random motion continuously hit the wall of a container. जर एअर आपण एखाद्या क्लोज कंटेनरमध्ये बंद केली तर काय होणार? त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते जाऊन ते जे कंटेनरचा वॉल आहे, भिंती आहेत, त्याच्यावरती जाऊन ते आपटणार. इन दिस इंटरॅक्शन द फोर्स इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ अ कंटेनर. आणि त्यामुळे कंटेनरचा वॉल आहे त्याच्यावरती फोर्स हा फेकला जाणार. प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू दिस फोर्स. आणि त्यामुळे प्रेशर क्रिएट होणार. वी कॉन्स्टंटली बेअर अ ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ऑन अवर हेड. However, the cavity in our body are also filled with the air and arteries and veins are filled with the blood. आता आपण म्हणू की आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जर आपल्या हेडवरती जर येत आहे, मग आपण तरीसुद्धा कसे उभे राहतो? का आपण त्यामध्ये त्या प्रेशरनी दाबले जात नाही? कारण आपल्या ज्या बॉडीमध्ये कॅव्हिटीज आहेत, म्हणजेच आपल्या आर्टरी आणि वेनमध्ये जे ब्लड आहे त्याचा प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला हा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जो आहे तो दाबून टाकत नाही. Therefore, we do not get crushed under the water or due to the atmospheric pressure as the pressure is balanced. The earth atmospheric pressure decreases as with the height from the sea level as shown in the figure 3.9. बघा 3.9मध्ये आपण बघूया की ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हा डिक्रीज होत जातो जसं आपण
सी लेवलपेक्षा जास्त हाईटला जाऊन पोचतो. सी लेवलपेक्षा आपण जास्त हाईटला जाऊन पोचतो, तशा प्रकारे जो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे तो डिक्रीज होत जातो. ओके, so you must have understood how the atmospheric pressure decreases as we go from the sea level to the highest point. You must have understood about the atmospheric pressure thoroughly.